वेलकम फ्रेंड्स. आज आपण करत आहोत आलू पराठा. यासाठी मी आता छान कणिक भिजवून घेतो. थोडं तेल मी टाकून घेतलेलं आहे कणकीमध्ये आणि हळूहळू आपण आता कणिक मळून घेऊया. बघत राहा अकूज किचन. आपली कणिक झाली भिजून. थोडंसं अजून त्याला आपण तेलाचा हात लावून घेऊ आणि याला 10 ते 15 मिनटं व्यवस्थित भिजण्यासाठी म्हणून ठेवून देऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपल्या आलू पराठ्यासाठी जी बटाट्याची भाजी लागणार आहे ती मी करून घेतलेली आहे. पहिल्यांदा बटाटा उकडून घेतला, त्याला छान फोडणी दिली लसणाची, मग कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण घालून छान त्याला परतून घेतलेलं आहे. आणि शक्यतो त्याला काही फोडी वगैरे आपल्याला ठेवायची नाही, कारण की लाटताना मग प्रॉब्लेम येतो. तर चला सुरू करूया आपली आलू पराठा रेसिपी. कणकीचा गोळा घेतला आहे मी आता पोळपाटावर. छान त्याला आपण आता सुरू करूया आपली रेसिपी. त्याला पहिल्यांदा छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आपली बटाट्याची भाजी ही भरायची आहे. बघत राहा अकूज किचन. एका हातात मोबाईल असल्यामुळं सध्या मला एका हाताने पोळी आपली लाटावी लागते आहे. बघा, मी एका हाताने सुद्धा पोळी लाटू शकतो. बघताय आपण. साधारणतः मध्यम आकाराची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. बऱ्यापैकी लाटलेली आता. आता ह्याच्यामध्ये आपण आपलं सारण जे आहे ते भरून घेऊया. बघा, बस. आणि याला आता आपण सगळीकडनं व्यवस्थित त्याला फोल्ड करून घेऊया, जेणेकरून आपलं सारण जे आहे ते बाहेर येणार नाही. बघत राहा अकूज किचन. परत आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे पोळी. पराठा आपला, सॉरी, जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला, त्याला जाडच ठेवायचं आहे आपल्याला, तरच ती पराठा खायला मजा येते. बघत राहा अकूज किचन. बघताय मी पराठा लाटून घेतला आहे आणि तवा पण ठेवलेला आहे. आता आपण पराठा आपला तव्यावर टाकून घेऊया. फ्रेंड्स, तव्यावर आपला पराठा गेलेला आहे आणि ह्याला मी आता दोन्ही साईडनी चांगलं तेल लावून घेतो. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपला पराठा चांगला आता भाजला चाललेला आहे. बघताय आपण. लगेच दुसराही पराठा आपण तयार करणार आहोत. बघा कशी गोल पोळी केली मी, एखाद्या गृहिणीसारखी. आमच्या बायकोने मला सगळं शिकवलेलं आहे. दुसराही पराठा आपला तयार होतोय. बघा, आमच्या राणीसाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे, पण स्वतः मात्र सारख्या माहेरी जाऊन बसतात. बघा, बघत राहा अकूज किचन. बघा फ्रेंड्स, हा पराठा खूप छान झाला आहे, गोल एकदम. ह्याला आपण आता मस्तपैकी तव्यावर शेकून घेऊया. हा झाला आहे आपला पराठा. आता याला काढून घेऊ आपण खाली. फ्रेंड्स, फायनली आपले आलू पराठे रेडी टू ईट. इथं एकदा नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन.
प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अक्कूज किचन. आपण या पराठ्यांचा दह्यासोबत, चटणीसोबत, लोणच्यासोबत, शेजवान सॉससोबत नाहीतर नुसतेही खाऊ शकतो. तर एकदा नक्की करून बघा. थँक्यू.